वेलकम टू गायज सँडी पाटील हियर. सो आज मी ब्लॉग बनवणार आहे मेट्रोचा. आणि मेट्रोची सुरुवात होत आहे आपली PCMC या ठिकाणातून. PCMC म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड. आणि हे जे तुम्ही बघताय हे आहे मोरवाडी चौक. मोरवाडी चौकातून मेट्रोचं मोठं स्टेशन आहे. मेट्रोला आपण स्वारगेटपर्यंत कसं जायचं आणि कुठपर्यंत मेट्रो आहे हे आज आपण बघणार आहोत. तर मी फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसण्यासाठी अभि, सागर आणि गोपालसोबत आम्ही मेट्रोचा प्लॅन केला. मला खूप दिवस झालं ब्लॉग मी बनवला नाही. शाळेच्या कोरिओग्राफीमुळं मी थोडा बिझी असल्यामुळे मला ब्लॉग बनवायला भेटत नाही आहेत. पण थँक गॉड मला सागर आणि अभिने पुन्हा एकदा पुण्यामध्ये घेऊन जायचा प्रयत्न केला. तो मी ब्लॉग आज बनवत आहे. तुम्ही बघताय खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारे स्टॉप्स आणि शॉपसुद्धा आहेत. इथे तुम्ही ड्रिंक, पाण्याची बॉटल्स, कोल्ड्रिंक अशी घेऊ शकता. खूप सुंदर असं यांनी इथे प्लॅटफॉर्म बनवलं आहे. मला एअरपोर्टला आल्यासारखं फील झालं. आणि एअरपोर्टसारखंच आहे इथं सगळी सिस्टीम. तुम्ही बघताय आपण ऑनलाईनसुद्धा तिकीट काढू शकतो किंवा आपल्याकडं कॅश असेल तर आपण कॅशद्वारेसुद्धा तिकीट काढण्याची इथं सुविधा आहे. आम्ही तिकीट ऑनलाईनच काढले आणि हे बघता त्याच्यावरती स्कॅन वगैरे येतात. आता हे तिकीट आम्ही ऑनलाईन काढलं कारण की तुम्ही बघताय गर्दी खूप होती. अशा मशिनरी असतात तिथे आपण गुगल पे करतो तसंच गुगल पेला जाऊन स्कॅन करायचं आणि तिकीट काढून घ्यायचं. मग फायनली आम्ही तिकीट काढलं. आमचं तिकीट होतं 21 रुपयाचं. ते होतं स्वारगेटपर्यंत. आणि सागर बघा अशा स्कॅन करतोय. अशा मशिनरीज असतात येण्या जाण्यासाठी आणि ते तिकीट आपण स्कॅन करायचं. हां, आणि एक सांगायचं म्हणलं तर हे तिकीट तुम्ही हरवू नका. कारण की एकदा तिकीट हरवलं तर तुम्ही या स्टॉपच्या बाहेर येऊ शकत नाही. कारण स्कॅन केल्याशिवाय तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे तिकीट हे हरवायचं नाही आहे. शेवटपर्यंत हे लक्षात ठेवा. इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. खरंच आझाद भारताची ही सुरुवात खूप छान आहे. 150 वर्ष आपल्या भारताला झाले आहेत. 150 वर्षापेक्षाही जास्त झाले. आणि खरंच आपला भारत आता सुधारायला लागला आहे, डेव्हलप झाला आहे. आणि बघताय हे तिकीट आहे. या तिकीटवर असे स्कॅनर असतात. त्याच्यावरती तिकिटावरती आमचा प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावरती पैसे आणि कुठून ते कुठपर्यंत आहे हे तिकीटवरती नमूद केलेलं असतं. असे सीडीज वगैरे इथे आहे जसे आपल्या मॉलमध्ये असतात. आणि आम्ही त्या सीडींवरती थांबलो की ती रोपवे सारखी आम्हाला वरती घेऊन चालली होती. आणि खूप छान असं दृश्य वाटत होतं. मी पहिल्यांदा PCMCला आणि आपल्या पुण्याला वरनं बघणार आहे. बघण्यासारखं आहे खूप. आम्ही वरती गेलो होतो 1-2-3 माळ्यावरती. आणि बघा फायनली आमची मेट्रो ट्रेन आली आहे. खूप सुंदर अशी ट्रेन होती. आणि स्वच्छताही खूप इथे राखली जाते. आणि वाटत नव्हतं की मी खरंच पुण्यामध्ये आहे. खूप छान असं मेट्रो आहे. तुम्ही बघताय एअर कंडिशन आहे. त्याच्यामध्ये 24 तास AC चालू असते. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तिथली हेल्पलाईनला तुम्ही कॉल करून तिथेही बोलू शकता. आणि ही मेट्रो अंडरग्राऊंडसुद्धा आहे. सो अंडरग्राऊंडचे मी व्हिडिओ काढले आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छान असं वाटलं. आणि इथे गर्दी नव्हती जास्त. त्यामुळं आम्हाला बसायलाही जागा कंडिस्टर भेटली. आणि आम्ही चौघंही एका लाईनीत बसलो होतो. खूप फोटोज व्हिडिओज काढले. आणि बघताय तुम्ही नंतर हळूहळू गर्दी वाढत होती. आणि गर्दीबरोबरच आमचा प्रवासही संपत होता. अक्षरशः 1-1.25 तासाचा रस्ता 24 मिनटामध्ये ह्या मेट्रोने क्रॉस केला. आणि पुण्यामध्ये जाताना तुम्हाला माहितीच आहे किती ट्रॅफिक लागतं रस्त्याने. मग तुम्ही 2 व्हीलर घेऊन जा नाही तर 4 व्हीलर किंवा रिक्षाने. पण ह्या मेट्रोने रस्ता खूप आसान केला आहे. आणि आता मेट्रो जाणार आहे अंडरग्राऊंड. आणि अंडरग्राऊंड जात असताना मला खूप एक्साइटिंग वाटत होतं. तो आलो आहोत अंडरग्राऊंड. सगळा पूर्ण अंधार झाला होता. आणि मेट्रोमध्ये तरीही उजीर होता. असं वाटत होतं की मी दुसऱ्या दुनियामध्ये आलो की काय. आणि हे जे तुम्ही बघताय स्टॉप हा खालच्या तळघराला आहे. असे 10 मजली उंचीचा हे स्टॉप आहे. इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या रूटनी कसं जायचं काय जायचं इथे आहे. आणि फायनली आम्ही आलो आहोत आता जुन्या बाजारामध्ये. जुन्या बाजार हा मंगळवार पेठ या ठिकाणी आहे. इथे तुम्ही येऊन वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू खरेदी करू शकता. इथे तुम्हाला भेटणार आहे बुटं. आणि तुम्ही चिकनचे चाहते असाल तर इथं तुम्हाला कोंबडीसुद्धा भेटते. आणि
वेगवेगळ्या वॉचेस, घड्याळं, कपडे, जुने वस्तू, प्राचीन काळातल्या वस्तूसुद्धा इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला मुलींसाठी काही खेळणी वगैरे घ्यायची असेल तर तेही भेटतात. लहान मुलांचे कपडे, मोठ्या मुलांचं तर सगळंच आहे इथं. फ्रीज, टी व्ही, AC हेही सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तमरित्या कमी पैशामध्ये भेटून जातं. तुम्हाला इथे भेटणार आहेत बॅग, घरातील सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू इथे तुम्हाला भेटतात. आणि हा जुना बाजार खूप जुना आहे. महाराजांच्या काळापासून इथं बाजार लागत आलेला आहे. तर आता जुना बाजार झाला आहे. इथे बऱ्यापैकी खूप काही अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही कधी बघितल्या नसतील. तर इथे तुम्हाला भेटणार आहेत खूप प्राचीन अशा वस्तू. ज्याला तुम्ही प्राचीन काळातल्या वस्तूचे ठेवण करणारे असाल तर तुम्ही नक्कीच ह्या जुन्या बाजाराला भेट द्या. आम्ही आलो होतो ब्लॉग बनवण्यासाठी आणि मला हवा होता कॅमेरा. आज आम्ही जुन्या बाजारामध्ये कॅमेऱ्याची काय प्राईज असणार आहे ते बघण्यासाठी आम्ही बाजारामध्ये आलो होतो. आणि इथे आम्हाला खूप कमी पैशामध्ये कॅमेरा भेटत होता, 3000मध्ये. तर अशाच भरपूर काही वस्तू असतात. दाम त्यांचा असतो, ठरवायचा आपण असतं आणि आपण त्या किमतीमध्ये इथे ते वस्तू देतात. त्यामुळे थोडी बार्गेनिंग करण्याची गरज आहे, नाहीतर तुम्हाला खूप काही स्वस्त वस्तू इथे भेटून जातील आणि नवीनही वस्तू असतात. आणि खरंच मार्केट बघण्यासारखं आहे. पुणे ठिकाण हे खूप छान असं आहे. इथलं वातावरण आणि खास करून इथल्या वस्तू आणि प्राचीन काळातली ठेवण या पुण्याला जोपासलेल्या आहे. विद्याचं माहेरघर म्हणजे पुणे आणि पुण्यामध्ये बघण्यासारखं खूप ठिकाण आहात. तुम्ही कुठून बघताय हा माझा व्हिडिओ नक्की कळवा मला, म्हणजे कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.